नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता त्यांचे रायगडमधील व्यावसायिक संबंध उघडकीस आले असून शिवनिका ट्रस्टच्या व्यवहाराप्रकरणी एसआयटी कडून त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्योतिष दाव्यांवर आधारित महिलांना फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक लुबाडणी करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात पोलीस तपासणी आणखी गडद होतीये. खरात जवळपास 2 आठवड्यांपासून पोलीस कोठडीत आहे आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. त्याच्या 1500 कोटींपेक्षा अधिक संपत्तीवर एसआयटीची कडक नजर आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करणारा सीए ही पोलिसांच्या रडारवर आहे. या सीएच्या चौकशीमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सर्वत्र चर्चा असतानाच आता नवी मुंबईतून फसवणुकीचं एक भयानक प्रकरण समोर आलंय. 21 वर्षीय आदर्श म्हात्रेने मॅट्रिमोनी साइट्सवर बनावट प्रोफाईल तयार करून उच्च शिक्षित महिलांची आर्थिक आणि लैंगिक शोषण केलंय. 10वी पास असलेला आदर्श स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर किंवा उच्च पदस्थ अधिकारी असल्याचा भासवून 12 वेगवेगळ्या नावांनी महिलांना फसवत असे. तो विशेषतः गल्लेलठ्ठ पगार घेत असलेल्या महिलांना लक्ष्य करायचा. पोलिसांनी आदर्शला अटक केली असून त्याच्या विरुद्ध अधिक तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील भंडाराचे काँग्रेस खासदार डॉक्टर प्रशांत पडोले आज सकाळी नागपूर एअरपोर्टच्या दिशेने जात असताना ट्रकच्या धडकेत जखमी झाले. अपघातात डॉक्टर पडोले आणि त्यांचा ड्रायव्हर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर डॉक्टर पडोले यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून याची माहिती दिली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग करत सुरक्षा संबंधित चिंता व्यक्त केली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवस सोहळ्यात राज्यातील अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची उपस्थिती होती, ज्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील पूर्वीच्या वैरावर चर्चा उभा राहिल्या. महाविकास आघाडीच्या काळातील राजकीय संघर्षातून कंबोज आणि ठाकरे यांच्यातील वैर उभं राहिलं होतं. मात्र वाढदिवसाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट राजकीय वैर मिटवण्याची चर्चाही सुरू झाली आहे. मार्च महिना संपवून एप्रिलची सुरुवात होणार असून राज्यातील बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. तापमानाचा तडाखा बसू लागला असून नागरिक त्रस्त झालेत. त्याचवेळी अवकाळी पावसामुळे गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. पुढच्या 2 दिवसात राज्यात वादळी वारा, पाऊस आणि तुरळक गारपीट होण्याची शक्यता. मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे पिकांचं थोडं नुकसान झालं असून अधिक पाऊस पडल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध 31 दिवसांपासून सुरू आहे. यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होऊन अनेक देशांमध्ये ऊर्जा संकट निर्माण झालंय. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि संपत्तीचा नाश झालाय. त्याप्रमाणे अमेरिका आणि इराण यांच्या युद्धविरामासाठी कठोर अटी ठेवण्यात आल्यात. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना दोन्ही देश चर्चेसाठी तयार असल्याचा दावा केलाय. पाकिस्तान मध्यस्थी करण्यास तयार असून युद्धाचा जलद आणि कायमस्वरूपी अंत करण्याच्या मार्गावर चर्चा केली जाते. तर दुसरीकडे तेहरानमध्ये हल्ले सुरूच असून पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांमुळे काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. IPL 19व्या हंगामातील तिसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्सच्या घरच्या मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे असेल, तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असेल. मुंबई इंडियन्सने 2026 IPL हंगामातील दुसऱ्या सामन्यात वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सला 6 विकेट्सने पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 220 धावा केल्या, पण मुंबईच्या आक्रमक फलंदाजीत रायन रिकल्टन आणि रोहित शर्माच्या शानदार खेळीमुळे मुंबईने सामना जिंकला. हे विजेतेपद मुंबईसाठी विशेष महत्त्वाचे ठरले, कारण त्यांनी 2012 नंतर प्रथमच IPL मधील पहिला सामना जिंकला. रणवीर सिंगचा धुरंधर 2 चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित झाला आणि पहिल्याच आठवड्यातच 674.17 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या वीकेंडला 11 दिवसात या चित्रपटाने 846.87 कोटी रुपये कमावले, तर भारतात त्याचं ग्रॉस कनेक्शन 1011.55 कोटी रुपये झाले. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या स्पाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.